एक महत्त्वाची बातमी, रोहित पवारांच्या राजकारणात येण्याला शरद पवार यांनी विरोध केला होता असं अजित पवार म्हणतात। रोहित पवार अपक्ष लढणार होते, शेवटी मी एबी फॉर्म दिला असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर अपक्ष लढण्याच्या चर्चा खोट्या, दादांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांचं हे उत्तर। पवार, ताई, दादा, काका सगळ्यांमुळे मी निवडून आलो असं रोहित पवार म्हणाले। ही जोडी इकडे पायाच्या पुढे जरा बसली होती ना, त्याच्यातल्या 17ला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे। कुठला गट, शेवटी मी हा गुणवडी आणि श्रीसुफळ गट निवडला। साहेबांना फोन केला, साहेब म्हणले अजिबात नाही, राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही, धंदा पाणी करा, बारामती ॲग्रो बघा। मला गावातल्या एकाने सांगितलं, राजूदादांनी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला। मी साहेबांचं न ऐकता परस्पर एबी फॉर्म तर माझ्याच हातात, म्हटलं धर बाबा, भर बाबा, आणि त्याला तिकीट दिलं। काय गोष्टी खऱ्यात, काय गोष्टी खोट्यात। एक तर अपक्ष लढायचा जो निर्णय नाही त्याची चर्चा आहे ती खोटी आहे। एबी फॉर्म कुणी दिला तो दादांनीच दिला। माझी इच्छा होती लहान एका पदापासून सुरुवात व्हावी आणि मी जिल्हा परिषद पासून सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा होती आणि पार्टीने तिथं तो निर्णय घेतला। आणि दादा एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी होते, ते माझे काका सुद्धा आहेत, आणि मग त्यांनी तो एबी फॉर्म मला दिला आणि मी लढलो। आणि साहेब, दादा, ताई, माझे आजोबा आप्पासाहेब पवार ह्या सगळ्यांनी केलेल्या कामामुळे तिथं निवडून आलो मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून।